ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून ईशान्येस 3 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या श्री ढोकेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्तानं भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर गजबजून गेला होता। दिवसभर दर्शनासाठी या ठिकाणी रांगा लागल्या होत्या। हजारो शिवभक्तांनी हर हर महादेवच्या गजरानं परिसर दुमदुमून टाकला। श्री ढोकेश्वरची पुरातन लेणी अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। इसवी सन पूर्व 550 ते 600 या कालखंडामध्ये ही लेणी तयार झाली असल्याचा इतिहास अभ्यासकांचं मत आहे। महादेवाच्या पिंडीच्या पाठीमागे यू आकाराची गुहा आहे आणि या गुहेमधनं भाविक ढोकेश्वरला हर हर महादेवचा जयघोष करत प्रदक्षिणा पूर्ण करतात। गाभाऱ्याच्या उत्तरेला भला मोठा नंदी आहे, तर पूर्वेला गाभाऱ्याच्या समोरच नंदी आहे। भाविक भक्त या नंदीचं मनोभावे दर्शन घेतात। मंदिराच्या बाहेर ईशान्य बाजूला भव्य दीपमाळ आहे आणि भाविक भक्त नेहमी ती तेवत ठेवतात। श्री ढोकेश्वराचं मंदिर पुरातन आणि जागरूक देवस्थान आहे, त्यामुळे इथे नगर आणि पुणे जिल्ह्यामधील भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावतात। मंदिर परिसर गजबजून गेला होता। उंच डोंगरावरती असणाऱ्या मंदिरामध्ये जाण्यासाठी 400 ते 500 पायऱ्या चढाव्या लागतात, त्यामुळे महिला आणि वृद्धांची या ठिकाणी दमछाक होते। शिवभक्तांसाठी पंचक्रोशीमधील ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी खिचडीच्या प्रसादाची आणि मोफत पाण्याची सोय करण्यात आली होती। सालाबादप्रमाणे महाशिवरात्री निमित्त ढोकेश्वराच्या पावनभूमीमध्ये आम्ही 3 दिवसाचं सप्ताहाचं नियोजन टाकळी ढोकेश्वर मार्फत करत असतो। खरं तर ह्या ढोकेश्वराचं खूप मोठं एक महात्म्य आहे का, इथं जे काही श्रद्धेने आणि मनोभावे इच्छा बोलली जाते त्याचं वस्तूत रूपांतर होऊन सत्यात रूपांतर होतं, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे। इथं ढोकेश्वराच्या लिंगावरती जर ती फूल लावून त्याचा जर उजवा कौल भेटला गेला तर त्या माणसाच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात, ही वस्तुस्थिती आहे। आणि अशा याच्यामध्ये हे लेणं पांडव कालामध्ये कोरलेलं आहे। आणि आम्ही इथं महाशिवरात्री निमित्त दिवसभर सकाळी खिचडीचं नियोजन टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांच्या मार्फत असतं। संध्याकाळी सप्ताह असल्यामुळे इथे संध्याकाळी कीर्तनाचं नियोजन असतं, त्यावेळेस सुद्धा खिचडीचं नियोजन शिवरात्रीच्या दिवशी केलं जातं। या ठिकाणी जे खवर्ग तीर्थक्षेत्र आहे आपलं, ते खवर्गातून ग किंवा अवर्गात येण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत? शासन दरबारी प्रयत्न चालू आहेत। आता त्याच्यामध्ये आम्हाला काय होतंय, हे पुरातत्व खात्याकडे वर्ग असल्यामुळे त्याच्यामध्ये थोड्याशा अडचणी येतात, त्याचं पाठबळ आम्हाला शासनाने द्यावं। शासनाकडे या दृष्टीने वन विभाग असेल किंवा पुरातत्व विभाग असेल, याच्याकडे कुठल्या पद्धतीने पाठपुरावा आपली समिती करते का? चालू आहे, समितीचा पाठपुरावा चालू आहे। येणाऱ्या भविष्य काळामध्ये या देवस्थानामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण काय काय नियोजन केलं? आमच्याकडं येणाऱ्या भविष्य काळामध्ये सप्ताहाचं दरवर्षी इथं नियोजन असतं, त्याकरता खाली सभा मंडप असेल किंवा गार्डन असेल, हे नियोजन आम्ही इथून मागे पण केलेलं आहे, पण पुरातत्व खात्यामध्ये ते काही गोष्टी अडकतात। त्याच्यामुळं आजच्या तुमच्या मार्फत आम्ही एकच विनंती करू इच्छितो का पुरातत्व विभागाकडून आम्हाला सभा मंडप असेल किंवा सुशोभीकरण करण्याकरता, बाग बगीचा करण्याकरता तिथं ती सवलत आम्हाला मिळावी, ही आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतोय। हर हर महादेव। हर हर महादेव। टाकळी ढोकेश्वरच्या ग्रामदैवत असणाऱ्या श्री ढोकेश्वर मंदिरामध्ये आज महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशी व इतर देवस्थान व गावांमधून विविध भाविक भक्तांनी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे। तसेच आज जवळजवळ
एक 100 ते 150 1000 ते 1500 भाविक आज या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत. मंदिर हे डोकेश्वर लेणी ही पांडवकालीन लेणी असून या ठिकाणी दर महाशिवरात्रीला खिचडीचा महाप्रसाद व श्रावण महिन्यात या ठिकाणी यात्रा 3ऱ्या सोमवारी यात्रा भरते. धन्यवाद. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.